नमस्कार नमस्कार. मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे लाकूड तोड्याची. एका गावात एक गरीब लाकूड तोड्या राहत होता. तो रोज जंगलात जाऊन लाकडे तोडायचा आणि ती विकून आपले घर चालवायचा. एके दिवशी लाकूड तोड्या नदीच्या काठावर झाड तोडत होता आणि अचानक त्याच्या हातातून त्याची लोखंडी कुऱ्हाड निसटली आणि खोल नदीत जाऊन पडली. आता दुसरी कुऱ्हाड घेण्यासाठी लाकूड तोड्याजवळ पैसे नव्हते. त्यामुळे बिचारा लाकूड तोड्या नदी किनारी बसून रडू लागला. त्याचे रडणे ऐकून जलदेवता पाण्यातून बाहेर आली. तिने त्याला विचारले, काय झाले, तू का रडतो आहेस? त्यावर लाकूड तोड्याने आपली व्यथा सांगितली. जलदेवतेने पाण्यात डुबकी मारली आणि एक सोन्याची कुऱ्हाड घेऊन ती बाहेर आली. तिने लाकूड तोड्याला विचारले, ही कुऱ्हाड तुझी आहे का? त्यावर लाकूड तोड्या म्हणाला, नाही नाही, ही कुऱ्हाड माझी नाही. जलदेवता पुन्हा पाण्यात गेली. आता ती चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. तिने लाकूड तोड्याला विचारले, ही कुऱ्हाड तुझी आहे का? यावर लाकूड तोड्या म्हणाला, नाही नाही, ही कुऱ्हाड माझी नाही. तिसऱ्यांदा जलदेवता त्याची लोखंडी कुऱ्हाड घेऊन आली. ती पाहताच लाकूड तोड्याला खूप आनंद झाला. तो जोरात ओरडला, हीच माझी कुऱ्हाड. जलदेवता लाकूड तोड्याच्या प्रामाणिकपणावर खूप प्रसन्न झाली. तिने त्याला लोखंडी कुऱ्हाड तर दिलीच, पण सोबत सोन्या आणि चांदीच्या कुऱ्हाडी देखील त्याला भेट म्हणून दिल्या. यावरून आपण काय शिकलो? प्रामाणिक राहिल्यास कठीण काळातही परमेश्वर आपल्याला मदत करतो. ये! आता आपण बघूया कोंबडीचे जीवनचक्र, म्हणजे अंड्यापासून कोंबडी कशी बनते. या चक्राची सुरुवात कोंबडीच्या अंड्यापासून होते. कोंबडी अंडी देते. मग कोंबडी ती अंडी उबवते. अंड्यामध्ये त्या पिल्लांची वाढ होते. काही दिवसात त्या अंड्यातून पिल्लू बाहेर येते. ते पिल्लू काय खाते? ते पिल्लू धान्य, कडधान्य, भाज्या, कीटक, किडे असं सगळं काही खाते. ते पिल्लू मोठे मोठे होत जाते आणि त्याची कोंबडी होते. दोन होती अंडी. दोन होती अंडी, त्यांना वाजली थंडी. दात लागले वाजायला, अंडी लागली नाचायला. नाचता नाचता टक्कर झाली. दोन अंडी फुटून गेली. आईने केले ऑमलेट मस्त, आम्ही मुलांनी केले फस्त. उन्हाळ्यात आपल्याला किती गरम होते. उन्हाळ्यात आपल्या शरीरातील पाणी कमी होते. त्यामुळे आपण भरपूर पाणी पिले पाहिजे. उन्हाळ्यात आपण लिंबू पासून काय बनवतो? लिंबू सरबत. बरोबर. चला तर आपण बनवूया लिंबू सरबत. लिंबू सरबत बनवण्यासाठी आपल्याला कोणते कोणते साहित्य लागेल? लिंबू. लिंबू चवीला
कसा असतो? आंबट. बरोबर. आणखी काय लागेल? साखर. साखर कशी लागते? गोड. बरोबर. पुढे अजून काय लागेल? मीठ. मीठ चवीला कसे लागते? खारट. बरोबर. आणि आता काय राहिले? पाणी. बरोबर. पहिल्यांदा आपण पाणी घेऊया. आता साखर टाकूया. आता थोडंसं मीठ. आता लिंबू पिळूया. लिंबू सरबत तयार झाले. मस्त, छान. आता पाऊस पडला तर किती छान वाटेल. तो बघा, भोलानाथ. चला आपण त्यालाच विचारूया, पाऊस पडेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ, दुपारी आई झोपेल काय? लाडू हौस घेताना आवाज होईल काय? भोलानाथ, दुपारी आई झोपेल काय? लाडू हौस घेताना आवाज होईल काय? भोलानाथ, भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ, भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा? भोलानाथ, भोलानाथ, खरं सांग एकदा, आठवड्यातून रविवार येतील का रे तीनदा? भोलानाथ, भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर? भोलानाथ, उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल का रे ढोपर? भोलानाथ, भोलानाथ, सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? आपण बनवूया कागदापासून हत्ती. हत्ती बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागेल. पहिल्यांदा आपण हत्तीचे कान बनवूया. चला. आता आपण हत्तीचे कान जोडूया. आता हत्तीचे पोट बनवूया.
आता सोंड जोडूया. आता काय राहिले? हत्तीचे पाय. ये! हत्ती तयार झाला. आपण बनवूया सुरवंट. सुरवंट बनवण्यासाठी आपल्याला हे साहित्य लागेल. सुरवंट तयार झाला.